नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर 9 जुलैचं करंट अफेअर्स इथे आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, 2 दिवस सेशन झाले नाही, 2-3 दिवस, त्यासाठी सॉरी। इथून पुढे आपण रेग्युलर सेशन नक्की टाकूया। तर लेक्चर सुरू करण्याआधी विजेता बॅचचे ऍडमिशन अजूनही सुरू आहेत। फाउंडेशन 6.0 बॅच जी आहे कंबाईनची, त्याचे सुद्धा ऍडमिशन सुरू आहेत। आणि सोबत सोबत अभ्यास मित्रच्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक कुपन कोड ठेवलेला आहे, ते म्हणजे संकल्प। तर हे कुपन कोड तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला 40% डिस्काउंट सर्व कोर्सेसवर मिळणार आहे। तर त्यासाठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा। जी बॅच हवी, स्पेशली फाउंडेशन बॅच तुम्ही घेऊ शकता। बाकी टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचं आहे। सुरुवात करूया मग आजच्या सेशनला। पहिला प्रश्न आहे, मिशन आगमन अंतर्गत प्रक्षेपित होणाऱ्या भारताच्या पहिला खाजगी ऑर्बिटल क्लास रॉकेटचं नाव काय आहे? तर मित्रांनो, विक्रम-1 हे मिशन आगमन अंतर्गत लॉन्च होणारं भारताचं पहिलं काय खाजगी ऑर्बिटल क्लास रॉकेट आहे। तर स्कायरूट एरोस्पेस जर आपण पाहिलं तर देशातील पहिलं आपल्याला प्रायव्हेटली डेव्हलप केलेलं ऑर्बिटल प्रक्षेपण यान बघायला मिळतं। विक्रम-1 प्रक्षेपित करणार आहे। सो या मोहिमेला आगमन असं नाव देण्यात आलेलं आहे। 12 जुलै ते 4 ऑगस्ट 2026 दरम्यान श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटर जे आहे तिथून हे प्रक्षेपित केलं जाणार आहे। सो बेसिकली विक्रम-1 काय आहे, तर भारतातील पहिलं खाजगीरित्या डेव्हलप केलेलं एक ऑर्बिटल श्रेणीचं लॉन्चिंग आपल्याला बघायला मिळणार आहे, लॉन्चिंग व्हेकल। मग यामध्ये हैदराबादची स्पेस टेक कंपनी स्कायरूट एरोस्पेसने कम्प्लिटली स्वदेशी तंत्रज्ञान वापरून कार्बन कंपोजिट स्ट्रक्चर आणि 3D प्रिंटेड इंजिन वापरून काय केलेलं आहे, याला डेव्हलप केलेलं आहे। इतर जर आपण अंतराळ रिलेटेड चालू घडामोडी जर पाहिल्या तर नासाची ट्रेसर्स मोहीम आहे। देन डिजिटल कम्युनिकेशन उपग्रह ड्रोन-1 जे आहे ते इस्रायलचा आहे। तसंच भारताची पहिली खाजगी अंतराळ आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यास परवानगी जी आहे ती अनंत टेक्नॉलॉजी कडून मिळालेली आहे। देन 49व्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय जो आहे तो शुभांशु शुक्ला ठरलाय। चीनने तियानवेन-2 ही पहिली लघुगृह मोहीम सुरू केलेली आहे। तसंच रोजगाराला चालना देण्यासाठी अवकाश औद्योगिक धोरण सुरू करण्यात आलेले तमिळनाडूतर्फे। चंद्राच्या 2 पृष्ठभागांमधील फरकाचं रहस्य उलगडण्याची नासाची मोहीम इथे दिली आहे, ग्रेल ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड इंटेरियल लॅबोरेटरी। देन जगातील पहिला व्यावसायिक अंतराळ निगराणी उपग्रह स्कॉट कोणी प्रक्षेपित केलाय, दिगंतरा जो आहे। त्याचबरोबर बिग बँग नंतर लगेच काय घडलं हे शोधण्यासाठी नासाने कोणती मोहीम लॉन्च केली आहे, करणार आहे नासा, तर स्पेरेक्स टेलिस्कोप। तसंच ब्ल्यू घोस्ट मिशन-1 जे आहे ते फायरफ्लाय एरोस्पेसने सुरू केलेलं आहे। सो काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी ज्या आहेत अंतराळाशी संबंधित त्या पण आपण इथे पाहिल्या। मग नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। सन 2027 पासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या नवीन नावाने ओळखला जाईल? सो हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारला आता बुकमन इंटरनॅशनल बुकर पुरस्कार असं ओळखलं जाणार आहे। सो त्या संस्थेने काय केलंय, काय अग्रीमेंट केलेलं आहे 10 वर्षाचं। 2027 पासून याला आता बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे। सो बुकमन नावाची जी फिलॉन्थ्रॉपीज संस्था आहे तर त्यांनी एक करार केलेला आहे। तर 10 वर्षाच्या कराराच्या सन्मानार्थ हे नाव ठेवण्यात आलंय। आणि बक्षिसाची रक्कम जी आतापर्यंत 50,000 होती तर ती वाढवलेली 50,000 पाऊंड वाढवली, ठीक आहे। आणि त्यावरून किती केली, तर 1 लाख पाऊंड इतकी केलेली आहे। म्हणजे जवळपास 1.28 कोटी रुपये एवढे जी काही प्राइस आहे ती इथे मिळणार आहे। देन 2026चा विजेता लक्षात ठेवा, यांगशुआंग झी तैवान, ठीक आहे। तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। लिनकिंग हे अनुवादक होते। 2025 मध्ये बानू मुश्ताक भारताची आहे हार्टलॅम्प या कादंबरीसाठी, हार्टलॅम्पसाठी त्यांना काय मिळालं होतं, बुकर पुरस्कार मिळाला होता। नेक्स्ट क्वेश्चन, विश्वाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिजिटल नकाशा तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम LSST ही 10 वर्षीय मोहीम वेरासी रुबिन वेधशाळेने प्रक्षेपित केली आहे, जी कोणत्या देशात स्थित आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे चिली। चिली या देशामध्ये आपल्याला LSST ही जी मोहीम आहे त्याच्याशी रिलेटेड ही जी प्रक्षेपित केलेली मोहीम आहे ती आपल्याला चिलीमध्ये बघायला मिळते। सो 10 वर्षाचं जे खगोलशास्त्रीय सर्वे झाला होता तर चिलीचा जे कोक्विम्बो प्रदेश आहे तिथे सेरोपाचन पर्वताच्या शिखरावर वेरासी रुबिन वेधशाळा आहे
त्यातून तो प्रयोग केला होता. ठीक आहे, तर यामध्ये 3200 मेगापिक्सलच्या जगातला सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा आहे. त्याचबरोबर सी रुबिन वेधशाळेची उभारणी अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठान आणि अमेरिकेच्या ऊर्जा विभागाकडून मिळालेले फंडिंग आहे, तर त्यातून करण्यात आली होती. लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम LSSTचं उद्दिष्ट, मुख्य ध्येय, आतापर्यंत बनवलेला विश्वाचा सगळ्यात तपशीलवार डिजिटल नकाशा तयार करायचा, हे त्यांचं ध्येय आहे. पुढे जाऊया. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने परदेशस्थ नागरिकांच्या सोयीसाठी इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया EOCI कार्ड सुरू केलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर येणार अमित शाह यांनी काय केलेलं आहे, तर पहिलं EOCI कार्ड जे आहे ते सुरू केलेलं आहे. सो केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री जे अमित शाह, त्यांनी नवी दिल्लीमध्ये EOCI कार्ड जे आहे आणि FCRA 2.0 पोर्टल जे आहे ते सुरू केलंय. सो याचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की जगभरातील भारतीय समुदायासाठी OCI सेवा पूर्णपणे डिजिटल, कागदविरहित आणि अधिक सोयीस्कर बनवणं हे आहे. जुलै 2026 मध्ये आशियाई विकास बँकेने भारतातील कोणत्या राज्यातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी $182.89 दशलक्ष कर्जाला मंजुरी दिलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे मित्रांनो कर्नाटक राज्याने ही मंजुरी दिलेली आहे. तर ही जी रक्कम आहे, राज्यभरामध्ये जे 500 एकात्मिक कर्नाटक पब्लिक स्कूल KPS क्लस्टर स्थापन करण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत प्रॉपर शिक्षण दिलं जाणार आहे. तर न्यू डेव्हलपमेंट बँकेबद्दल जर बघायचं झालं, 19 डिसेंबर 1966 ला स्थापन झाली होती. फिलिपिन्स मधील मनिला या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. तर सध्याचे मसातो कांडा हे याचे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 मध्ये पोलाद मंत्रालयाकडून कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे? तर करेक्ट आन्सर येईल मेकॉन लिमिटेडला हा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. सो पोलाद मंत्रालयाने मेकॉन लिमिटेड नावाची जी कंपनी आहे, तर तिला मिनीरत्न श्रेणी 1 हा दर्जा दिलेला आहे. सो कुठल्याही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जो आहे CPSC, तर यातून मिनीरत्न 1चा दर्जा मिळवण्यासाठी मागचे 3 वर्ष सतत नफा कमवायला पाहिजे. तर मेकॉन लिमिटेड यामध्ये आली आहे. सो 1959 ला मेकॉन लिमिटेडची स्थापना झाली होती. रांची, झारखंड मध्ये याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये 23 नवीन उत्पादनांना GI टॅग मिळाल्यानंतर सर्वाधिक GI नोंदणीकृत उत्पादने असलेल्या राज्यांमध्ये कोणते भारतीय राज्य 3ऱ्या क्रमांकावर आलेलं आहे? पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे, 3ऱ्या क्रमांकावर विचारले पश्चिम बंगाल, हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. सो पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू, देन पश्चिम बंगाल. सो इथे सर्वाधिक GI टॅग मिळालेली राज्य आहेत. मग जून-जुलै 2026 मध्ये 23 नवीन GI टॅग मिळालेले आहेत पश्चिम बंगालला. सो तिथे जर पाहिलं तर टोटल आता 59 GI टॅग मिळालेल्या वस्तू किंवा गोष्टी झालेल्या आहेत आणि 3ऱ्या स्थानी पश्चिम बंगाल आलाय. मग जर आपण नवीन उत्पादनं जी आहेत GI टॅग मिळालेली ती जर पाहिली तर चंदननगरचा जलभोरा संदेश, ठीक आहे, संदेश म्हणतात. देन शांतिनिकेतनचा बाटिंग, बांकुराच्या बॅलिएटरचा मेचा संदेश, त्यानंतर कनकचूर पॉपकॉर्न, कृष्णनगरच्या मातीच्या बावल्या, बांगलार नोळेन गुळ, त्यानंतर बीरभूमची एकतारा आणि जनाईचा मनोहरा. सो यांना काय मिळालेला आहे? GI टॅग मिळालेला आहे. पुढे जाऊया. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने कोणत्या देशाच्या IBV ब्राझील पेट्रोलियम लिमिटेडा या कंपनीमधील उर्वरित 39.14% हिस्सा खरेदी करून 100% मालकी मिळवलेली आहे? तर करेक्ट आन्सर काय येणार आहे याचं? ब्राझील, ऑप्शन नंबर 3 हे अगदी बरोबर उत्तर आहे. सो BPCL ने ब्राझिलियन कंपनी जी आहे IBV ब्राझील पेट्रोलियम लिमिटेड मधील उर्वरित 39.14% हिस्सा खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि रुपये 2312 कोटींना हा सौदा झाला. ज्यानंतर कंपनीमध्ये BPCL ची पूर्ण 100% हिस्सेदारी झाली आणि BPCLच्या अपस्ट्रीम युनिट भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड जे आहे BPRL आणि तिच्या ज्या उपकंपन्या आहेत व्हिडिओकॉन एनर्जी मधील हिस्सा जो आहे तो खरेदी करून ऑफिशियली पूर्ण केलेलं आहे. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा सुरक्षा पथक, बाईक पेट्रोल टीम आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 24/7 महिला मदत कक्ष सुरू केलं? तर याचं अगेन करेक्ट आन्सर येणार आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश. तो उत्तर प्रदेश नाही, पश्चिम बंगाल, एक्स्ट्रीमली सॉरी, हे फक्त करेक्ट कराल. पश्चिम बंगाल सरकारने हे केलेलं आहे.
तर पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील ज्या महिला आहेत त्यांची सुरक्षा अजून मजबूत करावी, त्याचबरोबर त्यांना एक प्रोटेक्शन द्यावं, एक मदत मिळावी, सो यासाठी हा उपक्रम राबवलाय. महिला मदत कक्ष सुरू केलेला आहे, दुर्गा सुरक्षा पथक जे आहे ते सुरू केलेलं आहे. सो महिलांवरचे जे गुन्हे आहेत ते कमी झाले पाहिजे, झिरो टॉलरन्स, आणि त्यासाठी मग त्यांनी तात्काळ मदत पुरवणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने कोणत्या भारतीय उद्योगपतीला ऑल फॉर गुड ग्लोबल कमिशनच्या संस्थापक सदस्य म्हणून समाविष्ट केलं आहे? तर मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल. सो दोन्ही, 1 आणि 2 दोन्ही हे करेक्ट आन्सर इथे येणार आहे. तर ऑल फॉर गुड ग्लोबल कमिशनची स्थापना जी आहे ती युनायटेड नेशन्सची एजन्सीने, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघने केली होती. सो टोटल 44 सदस्य आहेत. त्याचबरोबर सहअध्यक्ष पॉल कागामे राकांडाचे अध्यक्ष आणि मार्क बेनिऑफ सेल्सफोर्सचे सीईओ आहेत. तर जागतिक डिजिटल दरी कमी करणं हे या स्थापनेमागचं उद्दिष्ट होतं. मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑल फॉर गुड ग्लोबल कमिशनच्या संस्थापक सदस्य म्हणून मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल यांची निवड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भारतीय संस्थेने DRDOच्या सहकार्याने भारताचा पहिला स्वदेशी टॅक्टिकल एरोस्टॅट हेलियमने भरलेला फुगा विकसित केलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर येईल IIT दिल्ली. तर IIT दिल्लीने DRDO आणि एक स्वदेशी बनावटीचा डीप टेक स्टार्टअप यांनी संयुक्तपणे भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी आणि कमी किमतीचा सामरिक एरोस्टॅट विकसित केलेला आहे. एरोस्टॅट बद्दल आपल्याला दिले की काय टेक्नॉलॉजी आहे ही, की हवेपेक्षा जो हलका वायू असतो हेलियम, तर हेलियमने भरलेला एक मोठा फुगा असतो. सो बेसिकली उन्नत व्यासपीठ म्हणून हे काम करते एरोस्टॅट, ज्यामध्ये 20 किलोमीटर उंचीपर्यंत ते नेलं जाऊ शकतं. कॅमेरे, इन्फ्रारेड सेन्सर्स, कम्युनिकेशन नेटवर्क्स यांसारखे जे काही जड भार आहे तो यामध्ये वाहून नेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSAI द्वारे ईट राईट कॅम्पस म्हणून प्रमाणित होणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे? तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. सो हे जे विमानतळ आहे हे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उच्च मानांकासाठी जर आपण पाहिलं, इट राईट कॅम्पसचं प्रमाणपत्र मिळवणारं देशातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो चौधरी चरण सिंग विमानतळाला अन्न सुरक्षा आणि स्वच्छता, पौष्टिक अन्नाच्या उच्च मानांकनासाठी 3 स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे. मग जर आपण हा कॅम्पस पाहिला, इट राईट कॅम्पस हा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांचा एक उपक्रम आहे की महाविद्यालय झाली, कार्यालय असतील, जेल्स असतील, तर अशा ठिकाणी सुरक्षित, आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न सुनिश्चित यांच्याद्वारे केलं जातं. कोणत्या देशाने 4 जुलै 2026 रोजी आपल्या स्वातंत्र्याचा 250वा वर्धापन दिन साजरा केलेला आहे? सो अगेन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, अमेरिका. सो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्यामध्ये पूर्ण नॉर्थ अमेरिका येतं. तर 4 जुलै 2026 ला संयुक्त संस्थान USA आपला 250वा वर्धापन दिन साजरा केलाय. याला ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर US सेमिक्विन्सेंटियल म्हटलं जातं. अमेरिकेला 4 जुलै 1776 रोजी ग्रेट ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. सो इथे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे याचं काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. मग पुढे बघा, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स क्रमवारीमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F57 प्रकारामध्ये अव्वल स्थानी असलेला होकाटो होटेजेसेमा हा भारतातील कोणत्या राज्याचा आहे? तर अगेन याचं करेक्ट आन्सर आहे नागालँड. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. बघा इकडे थोडंसं या क्वेश्चन पुन्हा येते मी. सो इथे जर पाहिलं USA म्हटल्यानंतर आपल्याला USA जो नॉर्थ अमेरिका आहे, ठीक आहे, तर नॉर्थ अमेरिकेमध्ये तुम्हाला इथे अलास्का दिसेल. तो अलास्का सुद्धा USAचा पार्ट आहे. वर कॅनडा आहे, मध्ये USA आहे, खाली मेक्सिको आहे. सो हा USA प्लस अलास्का यांचा तो 250वा वर्धापन दिन आहे. सो पुन्हा इकडे येऊया, नागालँडचा होकातो होतेजे जो आहे तर याने पॅरा ॲथलेटिक क्रमवारीमध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर नागालँडचा स्टार पॅरा ॲथलीट तो आहे. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय लष्कराच्या 9 आसाम रायफल्समध्ये सुभेदार म्हणून तो कार्यरत आहे. 9 आसाम रायफल्समध्ये पॅरिसमध्ये झालेली 2024 ची उन्हाळी पॅरालिम्पिक खेळ जे झाले होते त्यामध्ये 14.65 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो त्यांनी केला होता आणि देशासाठी कांस्य पदक जिंकलं होतं. पुढचा प्रश्न, जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या सी बकथॉन, चर्मा, सलुनी व्हाईट मका, चंबा मेटल आर्ट, सिरमोरी लोइया, किन्नोरी कॅप आणि मंडीच्या सेपूवादीला GI टॅग मिळालेला
आहे. तर बघा हे सगळे जे आपण गोष्टी बघतोय, सीबॅकथॉन झालं, साळुनी पांढरे मके असतील, चंबा धातुकला, सिरमोरी लोहिया, किनोरी टोपी, मंडीची सेपूबडी, तर हे हिमाचल प्रदेशचे काय आहेत, जीआय टॅग मिळालेले उत्पादन आहेत. सो करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. जुलै 2026 मध्ये हिमाचल प्रदेश मधल्या 8 नवीन पारंपरिक उत्पादन जे आहेत त्यांना जीआय टॅग मिळालाय आणि हिमाचल प्रदेशामध्ये आता एकूण 17 जीआय टॅग असलेले उत्पादनं ऑफिशियली नोंदणीकृत झालेली आहेत. गॉट इट. तर हे ते 8च्या 8 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. सो अशा प्रकारे आजचं सेशन कंप्लीट झालेलं आहे. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि कुठलीही बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्रचं ऍप डाउनलोड करा. विजेता बॅच 499 रुपये फी, ऍडमिशन तुम्ही अजूनही घेऊ शकता. बाकी तुम्हाला इतर कोणती बॅच घ्यायची असेल फाउंडेशन बॅचेस तर सध्या अभ्यास मित्रच्या वर्धापन दिनानिमित्त आपण 40% डिस्काउंट त्यावर ठेवलेला आहे. तर मित्रांनो ऍप्लिकेशन मध्ये कंबाईन फाउंडेशन बॅच 6.0 म्हणून आहे, ज्यामध्ये 40% डिस्काउंट मिळेल. लवकर ऍडमिशन घ्या, खूप फायदा होणार आहे तुम्हाला. 18 महिने व्हॅलिडिटी मिळणार आहे. बाकी टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचं आहे. जाता जाता कमेंट बॉक्स मध्ये टेस्ट क्वेश्चनचा आन्सर द्यायचे, ते म्हणजे टॉप 3 काय सांगायचे स्टेट्स सांगायचे ज्यामध्ये सर्वाधिक जीआय टॅग मिळालेले टॉप 3 स्टेट सांगायचे आहेत 1, 2, 3 क्रमाने. तर याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. थांबूया इथे आज. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन लेक्चरमध्ये. टेक केअर.